माध्यमातून? महाराष्ट्रभर आम्ही युवा मोर्चा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रवास करत आहोत। त्याच्यामध्ये विविध समाजातील युवक युवतींना भारतीय जनता पार्टीने जे काही 2014 पासून ते आत्तापर्यंत योजना खालपर्यंत राबवल्यात आणि त्याच्या सगळ्या युवक युवतींनी लाभ घेतलेला आहे, ते आमच्या युवा मोर्चात शेवटच्या तळागाळातल्या युवक आणि युवतीपर्यंत पोहोचून त्याचं पूर्ण मार्गदर्शन करणार आहे। कारण महाविकास आघाडीतले काही चुकीचे युवा नेते आपल्या युवकांना दिशाहीन करतात आहे। ती दिशा आणि दशा न होण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हा शेवटच्या तळागाळातल्या युवकांपर्यंत युवतींपर्यंत जाऊन त्यांना पूर्ण विकसित महाराष्ट्र काय आहे हे योजना त्यांना सांगून पूर्ण करणार आहे। की विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी निवडून येण्यामध्ये युवा मोर्चाचा हा सिंहाचा वाटा नक्की असेल। आम्ही 18 ते 35 युवकांना आणि युवतींना याच्यामध्ये भेटीगाठी करतोय, त्यांच्याशी संवाद करतोय, विविध समाजातील युवक युवतींशी आम्ही बोलतोय, जे नॉन पॉलिटिकल आहेत, ज्यांना राजकारणाशी आज कुठलाही संबंध नाही, पण ज्यांना समाजकारणामध्ये खूप इंटरेस्ट आहे। कारण भारतीय जनता पार्टी सेवा कार्य करणारी पार्टी आहे। ही इव्हेंट महाविकास आघाडी जसे इव्हेंट टू इव्हेंट करते, इलेक्शनला की काम करते, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल आणि भारतीय जनता पार्टी आमची ही कायम काम करत असते, सतत 5 वर्ष लोकांमध्ये सेवा कार्य करत असते। त्यामुळे युवकांसाठी आम्ही जे करतोय ते आज पुन्हा महाराष्ट्रभर बघते। लातूरमध्ये अजित पाटील कवेकर यांची संवाद यात्रा चालते, त्याबद्दल ते जनतेपर्यंत पोहोचतात, त्यांना संधी असणार आहे काय सांगा? मी मगाशी सांगितलं की आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। वरिष्ठ काळजी घेतील या सगळ्या संदर्भात, ते वरिष्ठच निर्णय घेतील।